दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नांदगाव नगर परिषदेने 4 मजली व्यापारी संकुल बांधले आणि या संकुलातील गाळेधारकांनी शासनाने ठरवलेल्या दराने गाळे खरेदी केले, परंतु आमच्या गाळ्यांच्या समोर हातगाडी धारक गाडे लावून व्यवसाय करतात। तर आम्ही 40 लाख रुपये भरून गाळे खरेदी केले आहेत, याला काय किंमत? 10 रुपये भरणारी व्यक्ती रुबाबात आमच्या दुकानासमोर गाडा लावते, तर आम्हाला गाळे नको, अशा स्वरूपाची लेखी तक्रार गाळेधारकांनी नांदगाव नगर परिषदेकडे केली। गाळाधारकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अधिकारी राहुल फुटे सह बांधकाम विभाग अरुण निकम, बाबासाहेब शिंदे यांच्या पथकाने अतिक्रमण मोहीम राबवत कारवाई केली। याबाबत कर निरीक्षक अधिकारी राहुल फुटे यांनी अधिक माहिती दिली। नांदगाव नगर परिषद मालकीचे जे व्यापारी संकुल आहे याचा फेब्रुवारी महिन्यात लिलाव पार पडलेला आहे। अतिशय सर्वोच्च बोलीला व्यावसायिकांनी गाळे घेतलेले आहे। सदरील गाळ्यांचे ताबे त्यांना द्यायचे असल्याने त्यांनी वारंवार नगरपालिकेला अर्ज केलेला होता की जे समोरचे अतिक्रमणधारक टपऱ्यावाले आहेत यांच्यामुळे आम्हाला दुकान लावता येत नाही, ताबा घेता येत नाही। तर माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही यांना वारंवार सूचना दिलेल्या होत्या, तरी देखील सदरील अतिक्रमणधारक यांनी आपली कुठली कारवाई केली नसल्याने आज नगर परिषदेच्या पथकाद्वारे पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। मात्र आमचा प्रपंचाचा गाडा या रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्यांवर चालतो, आमची कुठेतरी जागेची सोय उपलब्ध करून द्या, अशी मागणी रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी आणि इतर विक्रेत्यांनी केली। 4 पिढ्यांपासून आम्ही इथे बसतोय। आम्ही गरीब लोक आहेत, सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असेल त्याच्यावरच आहे। आमचं मुलाबाळांचं शिक्षण वगैरे काय असेल सगळं त्या गाडीवर चालतं आणि त्याच्यात हे 2 दिवसाचा जो असा खेळ होतोय तो आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं हे थांबवण्यात यावं अशी कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो। त्यामुळे आता हातावर प्रपंच असणाऱ्या या फळ विक्रेत्यांना प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे।